एका चलराशीचा अधिक चलराशीशी असलेला परस्पर संबंध, म्हणजे एका चलराशीपेक्षा अनेक चलराशीशी. आणखी शुद्ध भाषेत सांगायचं झाल्यास एका बाबीचा दुसऱ्या बाबीशी असलेला परस्पर संबंध किंवा आंतरसंबंध म्हणजे कोरिलेशन होय. किंवा आणखी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी असलेला परस्पर संबंध किंवा आंतरसंबंध म्हणजेच आपण त्याला सहसंबंध असं म्हणतो. किंवा एका चलराशीत बदल झाल्यास दुसऱ्या चलराशीवर त्याचा काय परिणाम होतो, परिणामाच्या स्वरूपात विचार करतो आपण सहसंबंध. एका चलराशीचा दुसऱ्या चलराशीशी काय चलराशीमध्ये बदल झाल्यास दुसऱ्या चलराशीमध्ये काय फरक पडतो हे तपासून पाहण्यासाठी आपण सहसंबंध अभ्यासत असतो. म्हणजेच आपल्याला बदल काय आहे एका चलराशीमध्ये, त्याचा दुसऱ्या चलराशीवर काय परिणाम होतोय हे अभ्यासण्यासाठी आपल्याला ज्या संख्याशास्त्रीय परिमाण